नमस्कार, मी संकेत आवटे। आज आपण एक असा स्टॉक बघतोय ज्या स्टॉकमध्ये जर आपण सुरुवातीला फक्त 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते ना, तर आज त्याचे 4,60,00,000 रुपये झाले असते। अगदी बरोबर ऐकताय। पण असा स्टॉक मी आत्ता का सांगतोय? झालेलं झालं, पुढे काय होणार हे तुमच्याही मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल। पण हा असा स्टॉक आहे ज्या स्टॉकमध्ये आपण लाईफ टाइम इन्व्हेस्टेड राहू शकतो। आजची कंडिशन किंवा इतिहास बघून पुढे नो डाऊट वेगवेगळे कॉम्पिटिशन येतील नाही येतील, त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात, पण सध्या हा मोनोपॉली स्टॉक आहे। आणि कशा प्रकारे या पिडीलाइटनं मार्केट डॉमिनेट केलंय आणि कुठल्या लेवलला आपण इन्व्हेस्ट करू शकतो, इन डेप्थ अनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल। त्यामुळे सर्वात आधी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। 1959 साली पिडीलाइटची सुरुवात झाली बळवंत पारेख यांनी केली। पण बळवंत पारेख होते तरी कोण, त्यांनी कशी याची सुरुवात केली याची हिस्ट्री थोडीशी पाहू। बळवंत पारेख यांनी लॉचं शिक्षण पूर्ण केलं मुंबईमधून। घरच्यांना मुलगा लॉ झालेला बघायचं होतं म्हणून त्यांनी ते केलं, पण स्वतःच्या मनाविरुद्ध शिक्षण तर त्यांनी पूर्ण केलं, पण हार्डकोर ते बिझनेसमॅन होते। त्यांना बिझनेसमॅन बनायचं होतं, बिझनेसच्या स्ट्रॅटेजीज त्यांना जाणून घ्यायच्या होत्या। सुरुवात त्यांनी केली। सुरुवात केली होती एका प्रिंटिंग प्रेसमधून, पण तिथून पैशाची चणचण भासू लागली। वेगवेगळे ऑप्शन्स ते शोधू लागले। एका मित्राच्या वेअरहाऊसमध्ये ते स्वतःच्या फॅमिलीला घेऊन राहू लागले। एवढी आर्थिक चणचण त्यांना भासत होती। पण एका वखारीमध्ये काम करत असताना त्यांना कळून चुकलं कारपेंटरना ॲक्च्युअली काय रिक्वायर आहे, कारपेंटर सध्या कशा प्रकारे काम करत आहेत, फर्निचर सेगमेंटमध्ये असेल किंवा लाकूड इंडस्ट्रीमध्ये असेल, कशा प्रकारे काम सुरू आहे हे त्यांनी जाणून घ्यायला सुरुवात केली होती। जो कारपेंटर आहे, सुतार आहे, त्याला लाकूड जोडण्यासाठी किंवा वेगवेगळ्या मटेरियलला चिपकवण्यासाठी एका लिक्विडची गरज असायची आणि ते लिक्विड बनलं जायचं जनावरांच्या चरबीपासून। त्याला हाय टेम्परेचरला उकळावं लागायचं आणि त्यापासून एक लिक्विड बनायचं आणि त्याचा वापर केला जायचा लाकूड चिपकवण्यासाठी। एकतर जनावरांची हत्या करावी लागायची, त्या लिक्विडला हाय टेम्परेचरला उकळल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंध यायचा, त्याची लाईफ थोडीशी कमी होती। पुन्हा गरम केलेला पदार्थ तो थंड होऊपर्यंत वाट बघावी लागायची। अशा अनेक अडचणी त्या कारपेंटरना फेस कराव्या लागत होत्या आणि याचंच सोल्युशन आणलं बळवंत पारेख यांनी। सिंथेटिक केमिकलचा वापर करून एक प्रोडक्ट बनवण्यात आला आणि त्यालाच नाव देण्यात आलं फेविकॉल। एक पांढऱ्या रंगाचा पदार्थ होता जो वेगवेगळे प्रोडक्ट चिकटवण्यासाठी वापरला जाऊ शकत होता। कारपेंटरना त्याचा खूप चांगला वापर होणार होता, कारण एक तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे जनावरांची हत्या करून चरबी वापरण्यात येत नव्हती, दुर्गंध त्याचा पाहायला मिळत नव्हता, हाय टेम्परेचरला गरम करून परत त्याला कूल करणं अशा कुठल्याही गोष्टी नव्हत्या, जेणेकरून कारपेंटरचं काम खूप इझी झालं होतं। फेविकॉल हे नाव कुठून आलं? एक जर्मन कंपनी होती मोविकॉल, तिथूनच ही कन्सेप्ट ॲक्च्युअली उदयाला आली होती। यामध्ये काय होतं, कॉल म्हणजे जर्मन भाषेमध्ये 2 वस्तू चिपकवणे, त्यातूनच उदय झाला फेविकॉलचा। प्रोडक्ट तर बनवला, पण पुढे काय? प्रोडक्ट बनवल्यानंतर तुमच्या स्ट्रॅटेजी खूप जास्त मॅटर करतात। ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये वेगवेगळे इनोव्हेशन्स होतात, पण ते एंड युजर पर्यंत पोहोचत नाहीत आणि त्या बिझनेसला ते स्केल करू शकत नाहीत। पण पारेख यांना कळून चुकलं होतं, जर तुम्हाला हा बिझनेस स्केल करायचा असेल, मोठ्या लेवलला घेऊन जायचा असेल, तर तुम्हाला त्याच्या रूट कॉज पर्यंत जावं लागेल आणि रूट कॉज होते कारपेंटर। स्ट्रॅटेजीज असतात। तुम्हाला जर मूवी बघायला जायचं असेल विथ फॅमिली, तर तुमची फॅमिली डिसाईड करते तुम्हाला कुठली मूवी बघायची आहे, तुम्ही त्याचं तिकीट बुक करता। ॲक्च्युअली डिसिजन मेकर ही तुमची वाईफ असते, तुमचा मुलगा मुलगी जे कोणी असेल ते असतात, तुम्ही फक्त एक्झिक्युशनचं काम करता। सेम गोष्ट इकडे आहे की एक्झिक्युशनचं काम कस्टमर करतो, पण त्यांचा माइंडसेट बदलण्याचं काम हा कारपेंटर करत असतो। सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला प्रोडक्ट कस्टमरला विकायचा आहे, पण तो डिसिजन कारपेंटर थ्रू यायला हवा आणि याच स्ट्रॅटेजीवर काम सुरू झालं। त्यांनी वर्कशॉप घ्यायला सुरू केले, वेगवेगळ्या कारपेंटर्सना बोलवून त्यांना वेगवेगळ्या ऑफर्स देऊ लागले, त्यांच्यासाठी वर्कशॉप ठेवू लागले, फ्री प्रोडक्ट यूज करायला देऊ लागले, जेणेकरून कारपेंटरला कळून चुकलं की हा प्रोडक्ट आणि हाच प्रोडक्ट आपल्यासाठी बेस्ट आहे। ट्रॅडिशनल पद्धतीपेक्षा हा प्रोडक्ट आपल्यासाठी कितीतरी रेडी टू यूज आणि सुटेबल आहे, म्हणून त्यांनी कस्टमरला सुद्धा हा प्रोडक्ट इन्सिस्ट केला आणि प्रत्येक कारपेंटर याचीच मागणी करू लागला, जेणेकरून बिझनेस नेक्स्ट लेवलला पोहोचला। कंपनी एस्टॅब्लिश झाली, सेल होऊ लागला, जवळपास 50% मार्केट कॅप्चर केलं, मोठमोठ्या कंपन्यांना पाणी पाजलं। पण आता पुढे काय? नेक्स्ट लेवलला तर जायला पाहिजे ना। सेम इंडस्ट्रीमधले अजून बरेच वेगवेगळे प्रोडक्ट होते, त्यामध्ये सुद्धा यांना एंट्री करायची होती। पण एक स्ट्रॅटेजी अजून उदयाला आली, ती म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट स्वतः बनवणं आणि त्याला मार्केट लीडर बनवणं
एवढं पण सोपं नाही. तुम्ही 1-2 प्रोडक्ट बनवू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही मार्केट लीडर असू शकता, किंग असू शकता, पण सगळ्या प्रोडक्टमध्ये नाही. म्हणूनच आत्ता वापर केला त्यांनी पैशाचा, आजपर्यंत वापर केला होता स्ट्रॅटेजीचा, प्रोडक्टचा, क्वालिटीचा, या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून फेविकॉलला सक्सेसफुल तर बनवलं होतं. पण याच्या पुढे अजून जर वेगवेगळे प्रोडक्ट तुम्हाला लॉन्च करायचे असतील तर जे ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड प्रोडक्ट आहेत त्यांना ॲक्वायर करायचं. थोडे पैसे जास्त ॲक्विजिशनसाठी जाऊ देत, 100 कोटीची कंपनी 120 कोटी गेले तरी चालतील, पण टॉप मार्केट लीडर कंपनीला ॲक्वायर करायचं आणि आपल्या ब्रँड नेम अंडर त्याचा सेल होईल, ती कंपनी आपल्या अंडर येईल, अजून त्याला मार्केट करायचं, स्केल करायचं, ॲडव्हर्टाइजमेंट करायची आणि मोठ्या लेवलला घेऊन जायचं. ही एकमेव स्ट्रॅटेजी त्यांनी वापरायला सुरुवात केली. म्हणूनच त्यांनी ॲक्विजिशन केलं 2000 मध्ये एमसीलचं, 2002 मध्ये स्टील ग्रिपचं, 2013 मध्ये फाल्को फिक्स, 2004 मध्ये रोपचं, 2006 मध्ये सर्जंट आर्ट, अशा वेगवेगळ्या अजून खूप साऱ्या कंपन्या त्यांनी ॲक्वायर केल्या. इन शॉर्ट काय, एमसील आहे तुम्हाला माहितीच असेल, डॉक्टर फिक्सिट माहिती असेल, असे वेगवेगळे मोठे ब्रँड त्यांनी स्वतः बनवलेले नाहीत किंवा स्वतः ते प्रोडक्ट त्यांनी बनवलेले नाहीत, R&D त्यांची नाही, पण त्या कंपन्यांना त्यांनी ॲक्वायर केलं, मोठा पैसा दिला आणि त्या ब्रँडला मोठं बनवण्यासाठी यांनी काम केलं. यांचं काम एकच आणि मेहनत एकाचसाठी केली, त्या ब्रँडला मोठं करण्यासाठी, प्रोडक्ट बनवण्यासाठी 0 एफर्ट्स घेतले. पण तो ब्रँड आता तुम्ही बघू शकता मार्केट लीडर ब्रँड्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची पुढची स्ट्रॅटेजी त्यांनी वापरली, प्रत्येक क्लाससाठी वेगवेगळे प्रोडक्ट. इन शॉर्ट, तुम्ही मिडल क्लास असाल तर मिडल क्लास लोकांसाठी पण प्रोडक्ट आहेत, अप्पर मिडल क्लाससाठी आहेत, लोअर मिडल क्लाससाठी आहेत. तुम्हाला वाटलं स्वस्त प्रोडक्ट पाहिजे तर तुमच्यासाठी फाल्को पिक्स आहे, तुम्हाला वाटलं थोडासा प्रीमियम प्रोडक्ट पाहिजे तर तुमच्यासाठी फेविकॉल आहे. ज्या कॅटेगरीचा कस्टमर आहे त्या प्रत्येक कॅटेगरीसाठी प्रत्येक प्रोडक्ट त्यांनी बनवले, वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये आणि वेटमध्ये सुद्धा बनवलं. 5 रुपयाला सुद्धा तुम्हाला फेविकॉल मिळतो आणि 500 रुपयाचा सुद्धा फेविकॉल मिळतो. याचं महत्त्वाचं कारण हेच की प्रत्येक एज ग्रुपला कॅप्चर करायचं. जर तुमचं एज असेल 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष किंवा 80 वर्ष, प्रत्येक एज ग्रुपसाठी यांच्याकडे प्रोडक्ट आहे. सिंपल गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही शाळेमध्ये असता तर शाळेमध्ये असताना सुद्धा तुम्हाला छोटासा फेविकॉल उपयोगी पडतो. जेव्हा तुम्ही मोठ्या लेवलला काम करू लागता, इंजिनियर बनता किंवा कारपेंटर बनता, तुम्हाला 1-1, 2-2 kgची गरज पडते. म्हणजेच काय, प्रत्येकासाठी प्रोडक्ट अवेलेबल आहे. जसं आपण झेरॉक्स काढायला जातो, ॲक्च्युली आहे फोटोकॉपी, पण फोटोकॉपीचं नाव पडलं झेरॉक्स, तसंच हा प्रोडक्ट ॲक्च्युली फेविकॉल हा ब्रँड नेम आहे, पण आपण त्याला फेविकॉल नावानेच ओळखतो कारण ब्रँडचं नाव आपल्या मनामध्ये ठासून गेलेलं आहे, म्हणूनच आपण त्याला फेविकॉल म्हणतो. पिडिलाइटचा होणारा 80% बिझनेस B2C बिझनेस आहे, डायरेक्ट कस्टमर पर्यंत पोहोचणारा बिझनेस आहे. 19% बिझनेस हा B2B आहे आणि फक्त 1% बिझनेस हा अदर मीडियम मधून होतो. नॉर्वेक्स, एशियन पेंट, बर्जर पेंट, वेगवेगळे कॉम्पिटिटर, मोठमोठे कॉम्पिटिटर आहेत, पण तरी सुद्धा पिडिलाइट स्वतःचा 70% मार्केट शेअर अजूनही टिकवून आहे आणि कुठलाही इतर कॉम्पिटिटर त्यामध्ये एंट्री करू शकत नाही. कारण पिडिलाइटची असलेली कॉम्पिटिटिव्ह प्राइस, त्या प्राइसला टक्कर देणं, नवीन ब्रँड बनवणं, त्याला मोठं करणं, या सगळ्या गोष्टी एका नवीन ब्रँडसाठी नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहेत. यामध्ये एकच गोष्ट होऊ शकते, ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड एखादी मोठी कंपनी असेल, मग ती एशियन पेंट असेल, बर्जर पेंट असेल, मोठी कॅश काऊ ऑलरेडी त्यांच्याकडे आहे, त्यांनी एखादा प्रोडक्ट लॉन्च करायचा, लॉस मेकिंग बनवून तो सेल करायचा कॉम्पिटिटिव्ह प्राइसला पिडिलाइटपेक्षाही, आणि त्यानंतर तो प्रोडक्ट जसा मोठा होईल तसा अजून मार्केट ॲक्वायर करायचं. यावरच या काही कंपन्यांचा फोकस आहे, पण तो आजपर्यंत सक्सेस झालेला नाही, कारण आजही पिडिलाइटचा मार्केटवर डॉमिनन्स आहे. 1995 पासून ग्रो होणारा पिडिलाइट, जर तुम्ही त्या काळी 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर आज त्याचे किती झाले असते? कंपनीने बोनस दिले, स्प्लिट दिले. 1996 साली 1:1 बोनस देण्यात आला, 2000 साली 1:1 बोनस देण्यात आला, 2005 साली स्टॉक स्प्लिट झाला आणि 2010 साली 1:1 पुन्हा बोनस देण्यात आला. एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ इच्छितो, जर तुम्ही 1 लाख रुपये या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले असते ना तर आज त्याचे 4.6 कोटी रुपये झाले असते. हो, 4,60,00,000 रुपये, त्यापेक्षाही जास्त. सिंपल एक्झाम्पल तुम्ही बघू शकता इथे, 15 वर्षामध्ये 43 लाख रुपये झाले. आता तुम्ही म्हणाल मी एवढ्या वर्षापूर्वी कसा करेन, मी जिवंतच नव्हतो. अशा पण गोष्टी होऊ शकतात, कारण तुमचं कदाचित एज आत्ता 20 वर्ष 25 वर्ष असू शकतं,
काहीही असू शकतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जरी तुम्ही या 20व्या वर्षी इन्व्हेस्ट केले असते तरी सुद्धा पैसे 4 पटीने वाढलेले आहेत. तुम्हाला मी शेवटी चार्टवर पण दाखवणार आहे. प्रत्येक वर्षाला ऑलमोस्ट हा स्टॉक डबल झालाय. एका वर्षामध्ये पैसे याने डबल केलेले आहेत. पुढे जाण्याआधी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करण्यासाठी डीमॅट अकाउंट गरजेचं असतं. जर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं तर मी जे ट्रेड करतो ते कॉल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो रिचमीच्या माध्यमातून. सो लवकरात लवकर या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरून तुम्ही एक डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड मार्केट कॅप आहे 1,25,517 कोटी रुपये. करंट प्राइस 2470 रुपये आहे. याने लो बनवला होता 1665चा आणि याने हाय बनवला होता 2765 रुपयाचा. इकडे बघू शकता एकाच वर्षामध्ये जवळपास हा स्टॉक डबल झालेला आहे. ठीक आहे, थोडा कमी आहे पण ऑलमोस्ट डबल झालेला आहे. ROCE 29.4, सेल्स ग्रोथ 46% आहे एक वर्षामध्ये. 5 वर्षामध्ये ॲव्हरेज आहे 6.35, पण 7 वर्षामध्ये जवळपास 8% सेल्स ग्रोथ पाहायला मिळते. EPS 24 आहे, ROE आहे 22.5. डिव्हिडंड यील्ड इकडे बघू शकता 0.35% पाहायला मिळते. PE रेशो मात्र थोडासा कन्सर्निंग आहे, जास्त आहे. कारण मी नेहमी तुम्हाला सांगतो प्रीमियम गोष्टी आपल्याला महागच लागतात, कचरा फक्त स्वस्त मिळतो. सो पेनी स्टॉक मागे जास्त धावण्यापेक्षा अशा क्वालिटी स्टॉकमध्ये प्रत्येक डीपला इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. मी आता असं बिलकुल म्हणणार नाही की आज इन्व्हेस्ट करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला चांगला चान्स मिळेल, स्टॉकमध्ये या करेक्शन येईल, इन्व्हेस्ट करू शकता. कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जेव्हा आपण बघणार आहात तेव्हा स्टॉकची कन्सिस्टन्सी काय असते हे आपल्याला पाहायला मिळेल. 2010 साली 2194 कोटी रुपयाचा टर्नओव्हर करणारी कंपनी प्रत्येक वर्षामध्ये ग्रो होत होती. तुम्ही इकडे बघू शकता प्रत्येक वर्षामध्ये सेल्स ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते आणि आता डायरेक्ट 10,000 कोटीच्या आसपास कंपनी पोहोचते. 9,600 कोटीचा ऑलरेडी सेल झालेला आहे. या क्वार्टरचा अजून सेल जर ऍड झाला तर कंपनी यावर्षी 10,000 कोटी रुपये क्रॉस करते. म्हणजे प्रत्येक वर्षी सेल्समध्ये ग्रोथ होते. असा एक सुद्धा वर्ष तुम्हाला पाहायला मिळणार नाही ज्या वर्षामध्ये सेल्स डाऊन झालाय. बिलकुल नाही, प्रत्येक वर्षामध्ये आपल्याला ग्रोथ पाहायला मिळते. जर नेट प्रॉफिट बघितलं तर 273 कोटीपासून आज त्यांचं प्रॉफिट 1200 कोटीपर्यंत पोहोचले. प्रॉफिटमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कधीही लॉस तर सोडूनच द्या, पण मागच्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षीमध्ये ग्रोथच आपल्याला पाहायला मिळते, विच इज रिअली गुड थिंग आणि रिअली फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक. अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. OPM जर पर्सेंटेज तुम्ही बघितली तर 17% आहे आणि आता ती 23-20% दरम्याने पाहायला मिळते. बॅलन्स शीटवर जर बॉरोइंग बघितलं, कर्ज बघितलं तर 469 कोटीपासून आता डायरेक्ट ते 763 कोटीपर्यंत पोहोचलंय. पण हे कर्ज निग्लिजिबल आहे किंवा नाही सुद्धा समजू शकता. कंपनी ऑलमोस्ट डेट फ्री आहे कारण कंपनीकडे ऑलरेडी 5,747 कोटी रुपयाचे रिझर्व्ह आहेत आणि कंपनी नेट प्रॉफिट जवळपास 1200 कोटी प्लस कमवत आहे. सो कंपनी ऑलमोस्ट डेट फ्री आहे. शेअर होल्डिंग पॅटर्न पण इंटरेस्टिंग आहे. प्रमोटरचं होल्डिंग जवळपास 70% आपल्याला पाहायला मिळतं, विच इज रिअली गुड थिंग. FIची इन्व्हेस्टमेंट 11.71 पासून 11.66 इंटॅक्ट आहे, काही चेंज पाहायला मिळत नाही. DII 7.71 पासून 7.48 सेम आहे. पब्लिक सुद्धा 10.76 पासून 10.88 एकाच रेंजमध्ये आहे कारण कंपनीवर विश्वास आहे म्हणून सगळ्या एंटिटीज कंटिन्युअसली या स्टॉकला होल्ड करत. जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून इन्व्हेस्ट करू शकता. आणि असा स्टॉक पुन्हा एकदा मी रिपीट करतोय जो लॉंग टर्मसाठी आपल्याजवळ असायला पाहिजे. असे स्टॉक आपल्याला बोनसेस देतात, खूप चांगला बोनस तर आपल्याला मिळतो. स्टॉक स्प्लिट होतात, त्याचबरोबर प्राइस ग्रोथ पण होत असते, त्याचा सुद्धा आपल्याला बेनिफिट मिळतो. म्हणून प्रत्येक डीपला इन्व्हेस्ट करत राहा, चांगले क्वालिटी स्टॉक निवडा आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करत राहा. तुम्हाला माझी सर्व्हिस हवी असेल तर ती सुद्धा मिळू शकते. या नंबरला कॉल करा. मी सांगितलेल्या स्टॉकमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होते. आमच्या बास्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही स्वतः प्रोसेस करू शकता किंवा माझी टीम तुम्हाला हेल्प करू शकते. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला, मला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही लाईक कराल, शेअर कराल, तुमचं मत मला कमेंट करून कळवाल कारण अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे ते मला समजतं. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.